संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरातील विजापूर रोड जवळील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे 3-4 कोटी रुपये खर्च करून बांधलेला होता. गेल्या 4-5 वर्षांपासून हा तलाव बंद आहे. त्यामुळे नागरिकांची व जलतरणपटूंची गैरसोय होत असल्याकारणाने या रिकाम्या तलावात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोहून गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन केले. विजापूर रोड, जुलै सोलापूर आणि होडगी रोड परिसरातील नागरिकांना आणि जलतरणपटूंच्या सोयीसाठी सुमारे 3 कोटी रुपये खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता. तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते 2018 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद असल्याने जलतरणपटूंना सराव करता येत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू, मोठे खेळाडू कसे निर्माण होतील? नागरिकांच्या कररूपाने करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव व ॲडव्हेंचर पार्कसारख्या वास्तू उभारल्या जातात, पण त्याची निगा घेतली जात नाही. महापालिका प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे करोडो रुपये पाण्यात गेल्यासारखे आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने या रिकाम्या तलावात उतरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, संभाजीराजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख शेखर चौगुले, दिलीप निंबाळकर, विठ्ठल भोसले, आकाश कोळी, सिद्धार्थ राजगुरू, महेश भंडारे, ओंकार कदम, सिद्धाराम कोरे, शेखर कंटेकर, रमेश चव्हाण, साईनाथ फडतरे आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.